नमस्कार STC फॅमिली. चला आधी व्हिडिओला लाईक करून घ्या. या लव्ह स्टोरीवर तुम्ही जे प्रेम दाखवलं त्याबद्दल खूप आभार. आणि या स्टोरीला 5 लाखांपेक्षा जास्ती व्ह्यूज आणि 35,000पेक्षा जास्ती लाईक्स आले आहेत. हे केवळ तुमच्या अमाप प्रेमामुळे शक्य झालं आहे. प्रत्येक एपिसोड गणित तुम्ही जो प्रतिसाद दिला त्यातून ही लव्ह स्टोरी फुलत गेली. अतिशय सरळ, सोपी, सुंदर आणि प्रत्येक गोष्टीची मर्यादा ओळखून लिहिलेल्या या स्टोरीला तुम्ही उचलून धरलत याबद्दल शतशः आभार. तुम्हाला मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीबद्दल काय आवडतं ते कमेंट्सद्वारे सांगायला विसरू नका. सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा 102 भाग. माया करणार मीतला प्रपोज. मीतने हळूच केक कापला आणि लगेचच सगळ्यांनी आनंदात आरोळ्या ठोकल्या. हा क्षण त्याच्या आयुष्यातील एक नवीन अनुभव होता. खूप काळानंतर त्याने आपल्या वाढदिवसाचा आनंद पुन्हा अनुभवला होता. मायाने केकचा एक घास मीतला खाऊ घातला. मायाच्या चेहऱ्यावर हसू होतं आणि तिच्या डोळ्यातून प्रेम ओसंडून वाहत होतं. मीतने तिला मनापासून धन्यवाद दिले, पण सगळे आजूबाजूला असताना त्याला ते शब्दात व्यक्त करता आलं नव्हतं. त्याच्या नजरेतच तिच्याबद्दल असलेली भावना स्पष्ट होती. मीतने मायाला केकचा घास भरवला. त्यानंतर मीतला सगळ्यांनी केक खाऊ घातला आणि मीतने सगळ्यांना, कृपया सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, माया स्टेजच्या मध्यभागी येत म्हणाली. सगळे एकदम शांत झाले आणि उत्सुकतेने मायाकडे पाहू लागले. मला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, माया पुढे म्हणाली. मीतही आश्चर्यचकित झाला. मायाला काय सांगायचं आहे याबद्दल तो पूर्णपणे अनभिज्ञ होता. काय सांगणार आहे ही? काय महत्त्वाची गोष्ट सांगायची असेल हिला? त्याच्या मनात विचार घोंगावत होते. माया हळूहळू मीतकडे चालत यायला लागली. त्याचं लक्ष एकाग्र झालं. सर्वजण ती काय करत आहे याकडे पाहत राहिले. माया त्याच्या समोर येऊन थांबली आणि अगदी अचानक तिने ड्रेस सावरत जमिनीवर एक गुडघा टेकवला. मीतला हलकासा धक्का बसला. त्याच्या हृदयाची धडधड वाढली. सगळे पाहणारेही स्तब्ध झाले. मायाच्या हातात एक छोटा बॉक्स होता. मायाने तिच्या हातातला बॉक्स मीत समोर उघडला. त्यात अंगठी होती. मीतला मायाच्या डोळ्यात नितळ प्रेम दिसत होतं. मायाच्या डोळ्यातून प्रेमळ भाव झळकत होते. ती अजूनही गुडघ्यांवर बसलेली होती, अंगठी हातात धरून. काही क्षण ती मीतच्या डोळ्यात बघत राहिली. मीतही तिच्या नजरेत हरवला होता. काही क्षणांसाठी दोघांचं जग थांबल्यासारखं वाटलं. माया आज मीतला प्रपोज करणार आहे हे भूमिकाला माहिती होतं. तीच तर मायासोबत मीतसाठी अंगठी आणायला गेली होती. पण दुसरीकडे आजोबा, लिशा, सुजय आणि अंकिता मायाकडे शॉक होऊन पाहत होते. मीत, माया पुढे बोलू लागली. मॅरेज कोर्टाच्या बाहेर त्या दिवशी तू मला भेटलास.
आपलं लग्न झालं आणि माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं. मला ज्या प्रकारचं प्रेम कधीच मिळालं नव्हतं ते प्रेम तू मला दिलंस. नुकत्याच वाईट नात्यातून बाहेर आलेल्या मला तुझ्यासोबत असताना जगण्याचा एक नवीन अर्थ मिळाला. मला तुझ्यासोबत असताना नेहमी सुरक्षित वाटतं आणि तुझ्या जवळ असताना माझं जग खूप सुंदर होतं, माया म्हणाली. मी तिच्याकडे एकटक बघत होता. त्याच्या डोळ्यात प्रेम आणि भावुकता दाटून आली होती. मायाचं प्रत्येक वाक्य त्याच्या मनात खोलवर पोहोचत होतं. तुला माहिती आहे का, माया पुढे बोलली, मी नेहमी विचार करायचे, आपलं लग्न ज्या प्रकारे झालं त्यानंतर माझ्या आयुष्यात मला पुढे कधी खरा साथीदार मिळेल का? पण जेव्हा आपण दोघांनी गेले 2-3 महिने सोबत वेळ घालवला तेव्हा मला कळलं की तो साथीदार म्हणजे तूच आहेस. तुझ्या आयुष्यात स्थान मिळवणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सिंगापूरवरून रिटर्न जर्नी करत असताना खरं तर तुझ्या भावना सांगून तू मला कोड्यात टाकलं होतंस. तू विचारलंस की आयुष्यभरासाठी माझी साथ देशील का? त्यावेळी मी तुला लगेचच काही सांगू शकले नाही. काय उत्तर द्यावं हे मला कळत नव्हतं. पण जेव्हा मी इतके दिवस विचार केला तेव्हा मला हे जाणवलं की तूच एक असा व्यक्ती आहेस ज्याच्यासोबत मला माझं पूर्ण आयुष्य घालवायचं आहे. माया बोलत होती. काही क्षण ती थांबली. तिने दीर्घश्वास घेतला. तिने अंगठी त्याच्यासमोर धरली होती आणि तिच्या नजरेतून प्रेम झळकत होतं. तर मीत राजाध्यक्ष, तुझ्या वाढदिवसाच्या या खास दिवशी आणि आपल्या जवळच्या अशा या सर्व माणसांच्या साक्षीने मी आज तुला विचारते, आयुष्याच्या या प्रवासात तू माझी साथ देणार का? तू माझा होशील का? मायाने विचारलं. आयुष्यभरासाठी मला तुझ्या प्रेमात हरवून जायचं आहे, माया म्हणाली. मीतचं हृदय त्या क्षणी काही काळासाठी धडकणं थांबलं असावं असं त्याला वाटलं. त्याच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू आलं आणि तो मायाच्या प्रेमळ शब्दांनी भावूक झाला. सगळ्यांचं लक्ष त्यांच्यावर होतं, पण मीत आणि माया मात्र एकमेकात हरवले होते. मीतने मायाला हळूच हात धरून उभं केलं. तिच्या डोळ्यातून भावुकता ओसंडून वाहत होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू होतं. मीत अजूनही तिच्या हातात हात धरून उभा होता. त्याच्या डोळ्यात प्रेम आणि कृतज्ञता झळकत होती. त्यांनी दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. जणू त्यांच्यात एक अव्यक्त संवाद चालू होता. माया त्याला अशा प्रकारे सगळ्यांसमोर प्रपोज करेल असं त्याने कधीच विचार केला नव्हता. ती अचानक सर्वांसमोर गुडघ्यावर बसून त्याला अंगठी देत प्रेम व्यक्त करेल हा खरं तर त्याच्यासाठी एक अनपेक्षित क्षण होता. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंदाचे मिश्र भाव उमटले. मीतला काही काळासाठी शब्दच सापडत नव्हते. काही दिवसांपासून त्याला मायाच्या मनातील भावना समजत होत्या, पण तो तिला तिच्या वेळेनुसार निर्णय घेण्यासाठी पुरेसा अवकाश देत होता.
मीतच्या मनात विचारचक्र सुरू झालं. त्याने अजून मायाला काही उत्तर दिलं नव्हतं. सिंगापूर ट्रिपनंतर मायाचं सुद्धा त्याच्यावर प्रेम जडत आहे याबद्दल त्याच्या मनात शंका नव्हती. पण तो तिच्या मनाच्या तयारीची वाट पाहत होता. तिला निर्णय घेण्यासाठी संपूर्ण मोकळेपणा देत होता. आणि आत्ता जेव्हा माया सर्वांसमोर आपल्या प्रेमाचा प्रस्ताव मांडत होती, तेव्हा मीतच्या हृदयात एक अनोखी भावना उसळली. त्याने तिला बघितलं. किती सहजपणे आणि आत्मविश्वासाने ती सर्वांसमोर उभी राहून त्याच्यावरचं प्रेम व्यक्त करत होती. ती त्याच्यासाठी एवढं विशेष काहीतरी करण्याची तयारी करेल अशी त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. मीतच्या मनात असंख्य भावना एकाच वेळी उसळत होत्या. आश्चर्य, आनंद, प्रेम आणि कृतज्ञता. त्याने हळूच तिच्या डोळ्यात पाहिलं आणि त्याला जाणवलं की मायाचं त्याच्यावर किती प्रेम आहे. मायाने सगळ्यांकडे पाहिलं आणि बोलायला सुरुवात केली. तिच्या आवाजात एक दृढ निश्चय होता. तुम्हाला वाटत असेल की मी या सगळ्या गोष्टी मीतसोबत एकांतात बोलू शकते, मग इथे सगळ्यांसमोर माझ्या भावना मी का मांडल्या असतील? पण मी देखील त्याबद्दल खूप विचार केला. भूमिकासोबत देखील बोलले, माया म्हणाली. भूमिकाने मान हलवत होकार दिला. मला वाटलं की आपण सगळे आपले दुःख, मतभेद, तक्रारी समोरच्याबद्दल सहज बोलतो. पण प्रेम, आपलं प्रेम जाहीरपणे व्यक्त करण्याचं धाडस आपण करतच नाही. मला असं वाटलं की जसं आपण आपली नाराजी इतरांसमोर बोलू शकतो, तसं प्रेमही जाहीरपणे व्यक्त व्हायला हवं. ती थोडी थांबली आणि मीतच्या डोळ्यात बघत बोलू लागली. माझं मीतवरचं प्रेम हे काही फक्त आम्हा दोघांमधलं नातं नाही. हे नातं इथे असलेल्या सगळ्यांच्या प्रवासाचा एक भाग आहे. इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाने मला आणि मीतला साथ दिली आहे. आम्हाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांसमोर माझं मीतवरचं प्रेम व्यक्त केलं. मीत, आजच्या या खास दिवशी माझं तुझ्यावर असलेलं प्रेम सगळ्यांसमोर जाहीर करायचं होतं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि त्यांच्या चेहऱ्यांवर माया आणि मीतचं प्रेम पाहून आनंद दिसत होता. मीत हळूच हसला. त्याने तिचा हात घट्ट पकडला. तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या प्रेमाला उत्तर द्यायचं ठरवलं. माया, तुझ्यासारखी व्यक्ती माझ्या आयुष्यात येईल असं कधीच वाटलं नव्हतं. त्या दिवशी मॅरेज कोर्टाच्या बाहेर केवळ अपघाताने भेटलेलो आपण दोघे आज इथपर्यंत येऊन पोहोचू असा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. माया, तू माझं जगणंच बदलून टाकलंस. तूच माझ्या आयुष्यातली ती गेम चेंजर आहेस, तो सौम्य आवाजात म्हणाला. माझ्या आयुष्यात मी खूप काही कमावलं, पैसा, प्रसिद्धी, सर्व काही. पण तू जेव्हा माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा मला हे सगळं नव्याने मिळाल्यासारखं वाटलं. तू मला पुन्हा एकदा जीवनाकडे सकारात्मकतेने पाहायला शिकवलंस. तुझं प्रेम, तुझं सहकार्य हे सगळं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मीत बोलत होता. मायाचे डोळे त्याच्या या शब्दांनी पाणावले.
माझ्यासारख्या रागीट आणि गंभीर माणसाला समजून घेणं, माझ्या दुःखांना समजून त्यांना दूर करणं, ही एक सोपी गोष्ट नाही. पण तू ती सहज केलीस. तुझ्या मौसूत प्रेमळ स्वभावानं माझं आयुष्य सुंदर बनवलं आहे. मीत म्हणाला. तुझ्यासारख्या व्यक्तीला प्रत्येक क्षण सांभाळायला हवं, जपायला हवं. तू खूप किमती आहेस आणि अशी व्यक्ती मी कधीच गमावणार नाही. तुझ्या प्रेमाने मला एक नवीन ओळख दिली आणि मी वचन देतो, तुला कायमच जपेन, प्रेमाने आणि काळजीने. मीतने एक दीर्घश्वास घेतला. मिसेस माया राजाध्यक्ष, आयुष्याच्या या प्रवासात मला तुझी कायमची साथ हवी आहे. प्रेमाचं नाटक करता करता, कॉन्ट्रॅक्टवालं लग्न निभावता निभावता मी कधी तुझ्या प्रेमात पडलो ते माझं मला देखील कळलं नाही. मीत म्हणाला. माया त्याचे हे शब्द ऐकून पूर्णपणे भारावून गेली. मीतने तिचं मन जिंकलं होतं आणि त्याच्या या कृतज्ञतेच्या भावनेने त्याचं प्रेम अधिकच गहिरं झालं. मीतकडून मायाला जे अपेक्षित होतं ते तो बोलला होता. दोघांनीही सगळ्यांसमोर त्यांचं एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त केलं होतं. मायाने तिथे असलेल्या एक एक करून सर्वांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर तिला तीव्र भावुकता दिसत होती. प्रेमाचं नातं हे फक्त दोन माणसांमध्ये नसतं. त्याच्या मागे अनेक गोष्टी असतात, अनेक माणसं असतात ज्यांनी त्या नात्याला बळ दिलं, त्याचं पोषण केलं. मी आज इथं उभी आहे मीत सोबत, आणि त्याचं कारण तुम्ही सगळे आहात. माया बोलू लागली. आपण जेव्हा एखाद्याच्या प्रेमात पडतो तेव्हा ती केवळ एका व्यक्तिमत्वाची गोष्ट नसते. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकाने, मित्रांनी, कुटुंबियांनी आपल्याला आपलं नातं घडवण्यासाठी साथ दिलेली असते. आज मी इथं उभी आहे कारण तुम्ही सगळ्यांनी मला आपलंसं केलं. मला मीतच्या आयुष्यात स्थान मिळवून देण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले. मायाच्या आवाजात भावुकता आणि सच्चेपणा होता. तुम्ही सगळे माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहात. लिशा, तुझ्या सल्ल्यांमुळे आणि तुझ्या पाठिंब्यांमुळे मी मीतच्या जवळ येऊ शकले. सुजय, तुझ्या मदतीने मी मीतसाठी काही खास गोष्टी करू शकले. आणि दादू, तुम्ही मला नेहमीच तुमच्या नातीप्रमाणे वागवलंत. काही ठिकाणी तर मीतच्या विरोधात जाऊन माझ्या पाठीशी उभे राहिलात. आम्ही दोघे एकत्र येण्यामागे तुमचा खूप मोठा हात आहे. तिच्या या शब्दांनी सर्वांमध्ये आनंदाची लहर पसरली. मी तिच्या बाजूला उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर प्रेम, आदर आणि कृतज्ञता झळकत होती. त्याला आता समजलं होतं की माया फक्त त्याच्यासाठी नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंब आणि मित्रमंडळींसाठीही खूप महत्त्वाची आहे. प्रेम फक्त दोन माणसांमध्ये असलं तरी त्याचं प्रतिबिंब सगळ्यांच्या नजरेत दिसतं. म्हणूनच मी आज सगळ्यांसमोर माझं मीतवरचं प्रेम व्यक्त करण्याचं ठरवलं, कारण तुम्ही सगळे माझ्या आणि मीतच्या नात्याचा एक अविभाज्य भाग आहात. माया पुढे म्हणाली. आज मी मीतसमोर त्याच्याबद्दलचं माझं प्रेम तर व्यक्त केलंच आहे. त्याचबरोबर मला तुम्हा सगळ्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही सगळे माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहेत. माझ्या आयुष्यातली माझी हक्काची, आपुलकीची,
खूप जवळची माणसं आहात. थँक्यू मला तुमच्या आयुष्याचा एक भाग बनवल्याबद्दल. तुम्ही माझं कुटुंब आहात आणि माझं माझ्या या कुटुंबावरही खूप प्रेम आहे. आणि तुम्ही आम्हा दोघांसाठी जे केलं त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. माया बोलत होती. सर्वजण भावुक झाले होते आणि मीतने मायाचं हे धाडस आणि तिचं सगळ्यांसमोर प्रेम व्यक्त करणं खूपच कौतुकास्पद वाटत होतं. त्याला आता कळून चुकलं होतं की मायाने त्यालाच नाही तर तिथे असलेल्या प्रत्येकालाच तिच्या हृदयात खूप महत्त्वाची जागा दिली आहे. मीतने अजूनही मायाचा हात घट्ट पकडला होता. माया, तू आहेसच अशी की प्रत्येक क्षणाला नव्याने तुझ्या प्रेमात पडावंसं वाटतं. मायाने सगळ्यांसाठीच्या तिच्या व्यक्त केलेल्या भावना ऐकून मी तिच्याकडे कौतुकाने बघत मनातच पुटपुटला. या भावुक क्षणी सर्वांनी टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला. प्रत्येकजण या क्षणाचा साथीदार बनण्याचं भाग्य मिळाल्याने स्वतःला नशीबवान समजत होता. मीत आणि मायाच्या प्रेमाचा हा अनोखा क्षण सगळ्यांच्या मनाला भिडला होता. माया, ती अंगठी घालणार ना आता, की अजून काही कन्फर्मेशन पाहिजे आहे तुला? लिशा उत्साहात म्हणाली. माया, अंगठी घाल त्याच्या बोटात. सर्वांनी एकत्रितपणे आवाज दिला. सगळे आनंदाने मीत आणि मायाकडे पाहत होते. मायाने हळुवारपणे मीतच्या बोटाकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एकच भाव होता, निखळ प्रेमाचा. ती न बोलताच सांगत होती की कायमच त्याच्यावर खूप खूप प्रेम करेल, अगदी जीवापाड. तिचे हात थोडे थरथरत होते, कारण हा क्षण तिच्या आयुष्यातल्या सगळ्यात खास क्षण होता. मीतच्या डोळ्यातील गहिरं प्रेम पाहून माया थोडी भावुक झाली. तिने हळुवारपणे मीतचा हात हातात घेतला. हळूहळू तिने अंगठी मीतच्या बोटात सरकवली. जणू काही त्या क्षणी त्यांच्या नात्याचं एक नवीन अध्याय सुरू झाला. तिथे जमलेल्या प्रत्येक जणाने टाळ्यांचा कडकडाट केला. आनंदाने हसत मीत आणि मायाला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या. मीत आणि माया दोघंही हसत होते, एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते. जणू काही आता त्यांच्या आयुष्याचं एक नवीन पर्व सुरू झालं होतं. मीत, ती सॉफ्टली म्हणाली, तू माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहेस हे मी कदाचित शब्दात सांगू शकणार नाही, पण या अंगठीच्या रूपाने मी तुला माझं संपूर्ण हृदय अर्पण करते. तू माझं आयुष्य पूर्ण केलंस आणि आता मी तुला माझं संपूर्ण अस्तित्व देत आहे. माया पुढे बोलली. तिला गहिवरून आलं. मी तिच्या प्रत्येक शब्दात हरवला होता. त्याचे डोळे तिच्यावर खिळले होते. तो तिच्या हळुवार हातांचा स्पर्शात आणि तिच्या मधुर आवाजात रंगला होता. जणू या क्षणी सगळं जग थांबलं होतं, फक्त त्यांच्यासाठीच. मीतने हळूच मायाच्या कपाळावर किस केलं आणि तिला मिठीत घेतलं. अगदी त्याच क्षणी अचानक आकाशात फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली. भूमिकाने रोझीला सांगून फटाक्यांची व्यवस्था केली होती आणि हा स्पेशल मोमेंट झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करायचा इशारा दिला. रंगीबेरंगी प्रकाशाने सारं आकाश झगमगून निघालं.
जणू त्यांच्या प्रेमाचा उत्सव साजरा होत होता. त्या प्रकाशात मीतच्या चेहऱ्यावरचं प्रेम आणि आनंद आणखीनच उजळून दिसत होता. मीतने मायाला खांद्याभोवती हात टाकून जवळ ठेवलं होतं आणि मायाचा देखील एक हात मीतच्या कमरेभोवती होता आणि दोघांचे दुसरे हात एकमेकांच्या हातात होते. एकमेकांच्या प्रेमात बुडालेले ते दोघे तसेच थांबून त्या आतिषबाजीकडे पाहत होते. मीतच्या आणि मायाच्या चेहऱ्यावर प्रकाशाच्या त्या छटा पडत होत्या आणि त्या प्रत्येक फटाक्यात जणू त्यांचं प्रेम झळकत होतं. दोघांच्या आसपासचे सर्वजण आनंदाने हसत होते, टाळ्या वाजवत होते. पण मीत आणि माया त्या क्षणात हरवून गेले होते. एका विलक्षण आनंदाची, प्रेमाची जाणीव त्यांना होत होती. मायाने मला तिच्या आयुष्यात सर्वात मोठं आणि महत्त्वाचं स्थान दिले. मीतच्या मनात विचार आला, मीत, तूच माझं जग आहेस. या आकाशातले सर्व तारे तुझ्यासाठी फटाक्यांसारखे चमकले असले तरी तू माझ्या आयुष्याचा खरा प्रकाश आहेस. माया त्याच्या जवळ येत म्हणाली, तू माझ्या आयुष्यात आलीस म्हणूनच मी आज खरा आनंद अनुभवतोय. या क्षणाचा काही अर्थच नसता जर तू नसतीस. मीतने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला. त्या क्षणी दोघांचं प्रेम सारं विश्व साजरं करत होतं अशी भावना त्यांना आली. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.